नागपंचमीच्या निमित्ताने मातीच्या नागमूर्तीची पूजा करण्याची परंपरा असली तरी हुक्केरी येथे एका कुटुंबाने प्रत्यक्ष नागाला घरी आणून त्याची पूजा केल्याची घटना घडली आहे. बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी शहरातील कलाल गल्ली परिसरात आढळलेला नाग सर्पमित्रांनी सुरक्षितपणे पकडला. त्यानंतर तो अक्षय बेनाडीकर यांच्या घरी नेण्यात आला. तेथे बेनाडीकर कुटुंबियांनी नागाला प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवून नागपंचमीची पूजा केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र वन्यजीव तज्ज्ञांच्या मते वन्य सापांना पकडणे, घरी आणणे किंवा धार्मिक विधींसाठी वापरणे हे वन्यजीव संरक्षण कायद्याच्या दृष्टीने अयोग्य ठरू शकते आणि साप तसेच माणसांसाठीही धोकादायक असू शकते. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. ಭೀಮಾ ಆಗಸ್ಟ್ 10ರಿಂದ 30ರವರೆಗೆ ವರಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದು, ಹಬ್ಬದ ಸಂಭ್ರಮದಷ್ಟೇ ಪ್ರಕಾಶಮಾನವಾಗಿ ಹೊಳೆಯುವ ವಿಶೇಷ ಕೊಡುಗೆಗಳನ್ನು ಗ್ರಾಹಕರಿಗಾಗಿ ನೀಡುತ್ತಿದೆ. ಚಿನ್ನದ ಮೇಲೆ ಪ್ರತಿ ಗ್ರಾಮ್ಗೆ 1,000 ರೂಪಾಯಿವರೆಗೆ ರಿಯಾಯಿತಿ, ವಜ್ರಾಭರಣಗಳ ಮೇಲೆ ಪ್ರತಿ ಗ್ರಾಮ್ಗೆ 1,000 ರೂಪಾಯಿ ಫ್ಲಾಟ್ ರಿಯಾಯಿತಿ ಹಾಗೂ ಪ್ರತಿ 50 ಗ್ರಾಂ ಬೆಳ್ಳಿಯ ಖರೀದಿಗೆ 1,000 ರೂಪಾಯಿ ರಿಯಾಯಿತಿ ಪಡೆಯಿರಿ. ಹಳೆಯ ಚಿನ್ನದ ವಿನಿಮಯದ ಮೇಲೆ ಪ್ರತಿ ಗ್ರಾಮ್ಗೆ ಹೆಚ್ಚುವರಿ 150 ರೂಪಾಯಿ ಪಡೆಯಿರಿ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಲಕ್ಕಿ ಡ್ರಾ ಮೂಲಕ 4 ಕೋಟಿ ಮೌಲ್ಯದ ವಜ್ರಾಭರಣಗಳನ್ನು ಗೆಲ್ಲುವ ಅವಕಾಶ. ಕೊಡುಗೆಗಳು ಎಲ್ಲ ಭೀಮಾ ಮಳಿಗೆಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಷರತ್ತುಗಳು ಅನ್ವಯ.